हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली. आज थोडी ब्लॉगिंग करायला टाईम नाही आहे, कारण आज जायचं आहे नंदागवळाला आमच्या वहिनीसाठी. वहिनी थोड्या आजारी आहेत, त्यांना बघायला. ती जावाचा राडा धमाल. तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग बघायला भेटते, थोडे कॉमेडी, चमचमीत, झणझणीत आणि जावा कशा एक राहत्यात आणि चांगले राहत्यात हे तुम्हाला ह्या चॅनलमधून सीख भेटणार आहे. तर पुढचं सगळं इकडं झालं एवढं भेट असतील का? एकदा जायचंय परवा वाकणाला दमानच घे बाळा. काकू बे मला शिरमाना उगाच दाखाचं दुखत नाही म्हणून. कोण्या देवाची आहे? कोण्या देवाची दिली की त्यांना मानला धरतोय. शारदा अंधश्रद्धा ठेवायची काय त्याला? तुम्हाला विश्वास बसते का म्हणजे? दुखायला की दवाखान्यात पळते. मग देव धर्म जर आहे तर काय दवाखाना कशासाठी आहे? मग मायपासून धरीतच नाही. एवढा सोमवार देवानं थोडा तरी निर्जन टाकायचं मायला. तसं नसतं बा का, जन्म आहे तर मृत्यू आहे. मग आता प्रत्येक गोष्टी आपण मृत्यू असा होऊ दे ना देवाला उडी टाकणं. हो ना, मग त्यांचं ते तिथपर्यंत होतच ना. आयुष्य तिथपर्यंत होतं. जसं आयुष्य असं आयुष्य असते तितकंच काय. आता 4 वाजता थांबतो की मला ते मॉम्या ना रानातून भेंडी दे आणा. कशाची आता भेंडी दिवाळी झाली. चलो हो गई, बस हो गई. अभी बाकी का ब्लॉग नंतर करेंगे. चलो बाय. हे आहे नंदागौळ. नंदागौळच आहे ना काही? कशा बोळ्या आहे तिथं. हा बाई येले सगळ्या बोळ्याच आहेत. वहिनी काळजी घ्या, काळजी जपा जीवाला. दिसायला प्लॉटिंग 70 बाय 40 जागा आहे. 3 लाखात फक्त 3 लाख. एवढी मोकळी जागा आहे तेवढी आमचीच आहे की शाळा इथं होत्या. कामापेक्षा शाळेत घेऊन आमच्या गावात फुटभर जागा भेटत नाही. मी थांबलो इथोच, आपण थांबलो इथोच, आपली इकडे रोडला आहे. कशात नंदागवळाला बोळ्या माहिती वहिनी बसा मग जातात. आता काळजी घ्या, लई परेशान होऊ नका. पण नाही काय दगड लावून कसं वाटलं मग नंदागवळाचा प्रवास? होय का? नंदागवळ कसा आहे? इथं होय. आपण मला वाटते 6 महिने झाला असेल आपण आला. हो, वर्ष झाला असेल. वर्षी बसा मग काय रे आता बेजारी. घेतलेलं भारी केलं, घेऊन ठेवले, कौतुक आहे ते. आणायचं बोल. काय मग मालक? गाडी मालक गाडी मालकाला सगळ्यात आधी निघावं लागते. गाडी मालक चांगलं बा घर बांधायचं म्हणते तिथं. दुपार के 3 बजे. त्याचा भाषा इथंच आहे का? नाते सांगायचं तसं ना, नाही तर पुन्हा जोडायचं. हा मग असंच लगेच कसे नाते सांगत येतात. हा कसे नाते सांगत हळूहळू. ही नाही का घरी आमच्या आत्या? कोणत्या? गेटवाले होय. लॉक दिसायले की किती छान आहे. झाडं वगैरे भारी आहे, छान आहे. एका करण लावली की आता हे चालू झालं. उगाच चला वाटायला असं वाटायला.
आका बघा किती छान आहे इथं. वाव. हा छान आहे, छान छान एकदम भारी. लय नाद भारी. या माय माग ते मागे येऊ. कसं झाड आहे. एकदम छान करा आहे. थोडी तारीफ करा या फुलाची. काय भारी फुले, किती छान आहे. मला असं वाटायलं की डोक्याला लावावा. लावा किंवा लावायचं का तुला? तुम्हाला प्रपोज करते मी. नको 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 तसलं नको. हा करते प्रपोज. त्यांना आपल्याला आवडत नाही तसलं परपोट. फुल तोडून आपण साधारण माणसं. ऐका ना त्यांना म्हणा त्या आत्याला फुल तोडले तर काय आहे का म्हणा. काही नाही तोड, नका. फुलं आपलेच आहेत. तोड हाय. जा दे, घे एक येणीला फुल- लावाय. तुम्हाला फुल देऊन प्रपोज करू का. मला प्रपोज? अरे बापरे. काय होते, मला भीती वाटते. मी आहे की आता. तुम्ही असलीस तरी तसलं ना ग. परपोज बिरपोज म्हणलं तर उगल का हादरते. बघा ना का किती छान गुलाबाचे फुलं आहेत. एकदम भारी, लयच भारी वाटायला. हे तर लय छान आहे. तुम्हाला हे फुल देऊन प्रपोज मारू का. नको नको लागल की मला ते. लागत नसतं एकदा ट्राय तर करून बघू. नको बाई, लागलं तर काय करावं. नसतंय लागत. लागत असते. कसलं असतंय परपोज पण नको मला. ठीक आहे नाही मारीत प्रपोज. नको नको मारू नको. परपोजच नको. लय छान आले तर आम्हाला लय आवडले. कसं दिसत लय लकडून गेलं. पिकतात का हे झाडालाच पिकतात का खाली तोडून पिकवतात तुम्ही. झाडालाच पिकतात समजतंय ते पिकलेलं कसं कळतंय. का पण शीच बी असते याची आंब्याच्या झाडासाठी. आता पिकतात कधी पिकतात चकू. होय लिंबुनीचं झाड पण आहे. त्याला लिंब लागते का. होय छान लागलं. एवढं मोठं आहे पण पिकला नाही. कचाच आहे. पिकवायची चिंब घरामध्ये. तिकडे गुलाबाचे झाड आहेत. इथं पण किती आले. माझे नाही पायांचे. माझ देऊ का. आंब्याला आंबे पण लागतात का. आंब्याला आंबे नाहीत लागत. आंब्याला लिंबुनीचे आंबे लागतात. त्या झाडाला आंबे लागतात का परू. आता लागत आहेत की. अरे मोळ आहे इथं. मोळ आहे आंब्यावर. मोळ बी आहे का. हे इथं काय दिसले तर. आता बघा ना मोळ आहे. मला ते दिसत मला हे इथं दिसले. मला हे इथं दिसले. ते तिथं मोळ आहे. एवढं मोठं मोळ आहे. एवढं आहे मम्मी. एवढं मोठं एवढं इथं मोळ आहे तुमच्या झाडाला. नवीन बसलं या. छोटस मोठं आहे म्हणा. आपल्या वाणी मोळ आहे एवढं. नितीन म्हणे पायल म्हणे. हे काय इथं? मी म्हणला नितीन म्हणे पायल म्हणे तर म्हणलं बाबाने सगळ्या भावाचे. बघा किती मोळ मोठं लट आले. त्यानं बघितलंच नसेल. नाही बघायला काय आला बघा. घरात असेल तुम्हाला माहिती. नाही एवढं कसं लक्ष द्यायचं. बघा ह्यांची मजा. बाई मला कांदा दिसलं ये पाहिजे लय ना. कांदा ये भरपूर आहे त्याला. लिंबूनीचा हाय. हाय लय कांदा आहे. हा लिंबू बी येतात का ह्याला? लिंब येते. आंबे लागले असते. ते कडीपत्त्याचा घे काढून. पण आले तर. कडीपत्ता आहे इकडे बघ. ए पोरी या कडीपत्त्याचं झाड आहे ते बघ. काय मिरची भारी आहे. लावी ते पण एकदा लावलं. लय गाड. आणि हे झाड कशाचं आहे. लय मुतखड्याला असते औषध. हे खड्याला औषध असते. हे का नाही? तुमचं घर डिक्टिव्ह गार्डन सारखंच आहे. कडीपत्त्याचं हे बघ रोप आहे.
घ्यायचं का? कयाचं कढीपत्त्याचं रोप आहे काही किती हा 3 झाड आहेत हे बघ इथं आहे आता जॉब येत तिकडं. नसतं ते पावसाळ्यात न्यावं लागतं हे त्याला हो उमगलं यार त्याला म्हणजे हे हे नाही बघा लावलं होतं रोप आहे आता. बिडवून आणलं होतं चहा प्यायचा नादच नाही आता आम्हाला कोणालाच. मागायला हा 10-12 दिवस